हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज आहे 6 तारीख आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे. अनंत चतुर्दशी आहे आज आणि अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे 10 दिवस गणपती बाप्पांचे कसे निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. सकाळ संध्याकाळची आरती, त्यांचा नैवेद्य हे सगळं मिस करणार आहोत आपण आता. आणि आज ती वेळ आलेली आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची. काल मी कामठीचे गणपती पाहायला गेलेली होती आणि आमच्या सोनारोळीचा जो गणपती बसतो तिथे 2 दिवस फौजीचा कार्यक्रम होता. तो सुद्धा आम्ही खेळलो आणि रात्री 2-2:30 वाजता घरी येत होतो. कालही 2:30 वाजले होते आम्हाला घरी यायला. तर मजा आली आणि आता छानपैकी उत्साहात गणपती विसर्जन करणार आहोत आणि घरचाही गणपतीचं विसर्जन होईलच. तर आता नैवेद्य पूर्ण बनवून घेतलेला आहे. मी म्हटलं सकाळची वेळ कशी खायची असते, तर बोलला तर अर्धा वेळ जातोच म्हटलं. आता सगळा नैवेद्य तयार आहे. पुरणाचे मोदक असते आज आणि काल मी उकळीचे मोदक केलेले होते. पहिल्यांदा बनवले मी ते. घरी जे पीठ होतं माझ्याकडे तांदळाचं मी बनवूनच ठेवते. तर घरचे जे नॉर्मल तांदूळ असतात आपले त्याचंच मी पीठ बनवलेलं होतं. म्हटलं ट्राय करून बघूया आपण कसे बनतात, काय बनतात. तर ते बनले आणि बऱ्यापैकी छान बनले. तर 11च बनवलेले होते मी. खाणारे कोणीच नाही आमच्याकडे. आता पुरणाचे मोदकसुद्धा मी 11च बनवलेले आहे. आनाला भरपूर आवडतात, पण आनाही नाही आहे, आदिती पण नाही आहे. पार्थ जास्त खात नाही आणि खूप जास्त बनवून ठेवलेला प्रसाद अजिबात चांगला वाटत नाही. मोजकं आणि व्यवस्थित बनवलेलं आहे. तर सगळा नैवेद्य तयार आहे. आता 1 वाजलेला आहे, बघू शकता. चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा.
पुढच्या वर्षी तर फ्रेंड्स बघा, ही जागा खाली झालेली आहे. आपले गणपती बाप्पा गेलेले आहे. 10 दिवस कसे गेले हे कळलं सुद्धा नाही आणि आज खरंच खूप वाईट वाटत आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आणतो तो उत्साह वेगळाच असतो. 10 दिवस आपण त्यांची पूजा अर्चा करतो आणि त्याच्यानंतर शेवटचा तो दिवस येतोच विसर्जनाचा. तोच दिवस आजचा आहे आणि आता 5:30 झालेले आहे. गणपती बाप्पांना पूर्ण घरभर फिरवलेलं आहे. आमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती आणि उत्साह या गोष्टी राहू दे नेहमीसाठी. कारण कुठेतरी उत्साह कमी झालेला आहे. आता आपण बघतो तर तो उत्साह नेहमी कायम ठेव. आणि बघू शकता जागा ही आहे खाली झालेली आहे. इतकं छान आपण सजवतो, छानपैकी डेकोरेशन करतो, त्यानंतर त्यांना विराजमान करतो आणि तो शेवटचा दिवस आला की मग तेवढंच आपल्याला वाईटसुद्धा वाटतं. तर आपण आता असंच म्हणणार आहोत, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. एकच लाडू फुटला आणि गणपती बाप्पा उठला. तर आपले गणपती बाप्पा गेलेले आहे. आता आमच्या सोनारोळीचा जो गणपती आहे तर त्यांचंसुद्धा विसर्जन करण्याची तयारी सुरू आहे. कारण जे मोठे मोठे गणपती असतात त्यांना थोडासा वेळच लागतो. तर तयारी होत आहे तिकडे. तर आम्ही चौकापर्यंत जात असतो गणपतीसोबत, मोठ्या गणपतीसोबत. थोडीशी झलक मी दाखवणार आहे तुम्हाला आणि आजचा हा व्लॉग इथेच एंड करणार आहे. भेटणार आहे अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.